झी 24 तास एक पाऊल पुढे. रिचफिल इन्स्टिट्यूट द्वारे डॉक्टर अपूर्व शहा यांनी ज्याच्यामध्ये रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंट द्वारे आज केसांच्या विरळपणावरती मात करता येऊ शकते, ज्याच्यामध्ये केसांचा दाटपणा कमी होणं, केसांची लांबी कमी होणं, कधी कधी होणारं पडणारं टक्कल आणि ह्याच बरोबरीने वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या विरळपणासाठी आज प्लांट स्टेम सेल द्वारे म्हणजे वनस्पतींच्या स्टेम सेल द्वारे आज ही टेक्निक वापरून रिचफिल अॅनाग्रो टेक्निक द्वारे आज केसांच्या विरळपणावरती मात करता येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की ह्याच्यासाठी आपल्याला महिन्यातून एकदा फक्त क्लिनिकला व्हिजिट करायला हवं. अर्थातच या अनुषंगाने डॉक्टर आपण आता आम्हाला सांगितलं की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यासाठी आज वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेम सेल्स वापरून ही ट्रीटमेंट केली गेलेली आहे. स्टेम सेल्स हा एक प्रचलित शब्द आहे. मूळ पेशी म्हणूया आपल्या शरीरातल्या, तशाच वनस्पतींच्या मूळ पेशी वापरून आज ही ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे अर्थातच साईड इफेक्ट नाही आहेत. एक नॅचरल पद्धतीची अशी ट्रीटमेंट आहे, विना शस्त्रक्रिया केली जाणारी ट्रीटमेंट आहे. काय सांगता येईल? हे आहे ना डॉक्टर साहेब, हे बघायला पाहिजे आपल्याला की हे ॲपल राईट, ते ॲपल स्टेम सेल म्हणतात. हे आर्गान ट्री आहे आणि हे आपल्याला जे मटर म्हणतात ते हे तिघीची जे एक्स्ट्रॅक्ट घेतलेले आहे आपलं, आपण त्याला प्लांट स्टेम सेल म्हणतात. आणि ह्यातून जे कंप्लीट औषध बनवलेलं आहे त्याला पीसीटी रेज्युवेक्स म्हणतात. आणि दॅट इज वाय हे बिलकुल साईड इफेक्ट नाही आहे, नॅचरल आहे आणि नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये काही सर्जरी नाही, काही इंजेक्शन नाही, ते म्हणायचे लय आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड मी आपल्याला दाखवते की हे फ्रेंच आणि इटालियन आणि स्विस सायंटिस्टून आपण हे बनवलेलं आहे, जे शोध केलेली आहे ते. आणि हे मशीन जे आहे त्याला RF एनागेन 10X म्हणतात. आणि ते मशीनच्या 3 पार्ट आहे राईट. एक पार्ट हे आहे की जे डिटॉक्स करतात आपण, तर ह्यातून सगळं केसांच्या सगळं जे कचरा जे आहे स्काल्फ वरती ते. एक मिनिट आपण दाखवूया प्रेक्षकांना एकदा की हा जो भाग आहे आपण बघतोय की हा कचरा साफ करून कम्प्लीट स्काल्प क्लीन करतात, डिटॉक्स करतात स्काल्पला. कारण आपण आजच्या जमान्यामध्ये जे एन्व्हायरमेंट आहे, आपण सगळं केमिकल ट्रीटमेंट करतात केसाला राईट. तर हे सगळ्यांचे जे बॅड इफेक्ट्स असतात स्काल्प वरती, तर त्याला ह्यातून कम्प्लीट क्लीन करायला जातात. आणि हे ट्रीटमेंट केलं त्याच्यानंतर पीसीटी रेज्युवेक्स केसांच्या वरती आपण लावतात, स्काल्प वरती लावतात. आणि हे मशीनतून त्याला फक्त असं रोल करून त्याच्यामध्ये ते ट्रान्सडर्मल पेनिट्रेशन होतात. युनिक मशीन आहे, नॉन इन्व्हेसिव्ह आहे, फर्स्ट मशीन वर्ल्डमध्ये ट्रान्सडर्मल हेअर फॉलिक्युलर पेनिट्रेशनसाठी आहे. ग्रेट ग्रेट. आपण या अनुषंगाने एक एव्ही बघूया की कशा रीतीने आज ह्या स्टेम सेल्स पासून उपचार पद्धती सुरू झालेली आहे. सर ह्याच्याविषयी आपल्याला काय सांगता येईल? आपण ऍक्च्युअल पेशंट बघतोय का? हे आपण आता एव्ही बघतो आहोत, ज्याच्यामध्ये या पेशंट वरती आता डेमॉन्स्ट्रेशन केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आता मगाशी बघितलं होतं तेच ट्रीटमेंट वापरून रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंट वापरून. इटालियन सायंटिस्ट डॉक्टर फ्लुव्हिओ आहे, हे इटालीमध्ये हे मशीन डेव्हलप झालेलं आहे. तर ते पेशंट वरती कसं यूज करायचं, कम्प्युटराइज मेकॅनिकल ट्रीटमेंट, कम्प्युटराइज ट्रीटमेंट आहे आणि अजिबात पेनफुल नाही आहे, ऍब्सोल्युटली पेनलेस नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट आहे. आपण बघत आहोत या ठिकाणी की कशा रीतीने हे उपचार केले जात आहेत. ह्या ठिकाणी हे मशीन, अर्थातच हे मशीन लावण्याच्या आधी मला वाटतं ते पीसीटी रेज्युवेक्स हे प्रोडक्ट आहे, ते लावलेलं आहे. आणि आता अतिशय सोप्या पद्धतीने केले जाणारे हे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन दिलेलं नाहीये, विना शस्त्रक्रिया उपचार केले जात आहेत. केवळ प्लांट एक्स्ट्रॅक्ट जो आहे, प्लांट स्टेम सेलचा एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यामधून हे उपचार केले जात आहेत. प्लांट स्टेम सेल वापरून हे पीसीटी रेज्युवेक्स हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे. हे अप्लाय करून आपल्याला बघतोय आपण. हे आता ही पद्धत काय आहे? हे डिटॉक्स करतात, जे मी पहिल्याच आपल्याला दाखवलं. हे डिटॉक्स करतात. तर पेशंटला इथे सरप्राईज होतात की इथे माझ्या डोक्यावरती आता क्लीन दिसते, तर इथे कचरा कसं निघतात राईट. या बरोबर आहे. हे इथे आपला पोल्युशन, एन्व्हायरमेंट आणि सगळं केमिकल ट्रीटमेंट आपण करतात, तर त्याच्या इथे भारी नुकसान होतात स्काल्प वरती. आणि सॉइल फर्टाईल व्हायला पाहिजे प्लांट ग्रो व्हायलासाठी, बरोबर. तसंच स्काल्प हेल्दी व्हायला पाहिजे केस चांगलं यायलासाठी. तर हे ट्रीटमेंट ह्याला डिटॉक्स ट्रीटमेंट म्हणतात. हे फर्स्ट स्टेप आहे हे मशीनच्या, ह्याला डिटॉक्स ट्रीटमेंट म्हणतात. तर हे पहिला डिटॉक्स करायला चालू केलेलं आहे. आणि डिटॉक्स करायच्या नंतर जे रेज्यू ट्रीटमेंट म्हणतात, जे पीसीटी रेज्युवेक्स टाकतात अंदर डोक्याला, ते ट्रीटमेंट चालू होणार. हे आपण बघतोय हे आता डिटॉक्सिफिकेशनची ट्रीटमेंट आहे. अर्थातच ह्या ट्रीटमेंटमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण महिन्यातून एकदा फक्त क्लिनिकला जाऊन हे करू शकता आणि साधारण 10 ते 12 सेटिंग्समध्ये आपल्याला संपूर्ण फरक जाणवायला लागतो. हा आता या ठिकाणी स्प्रे केला जातोय केसांवरती. आणि ह्याच्यासाठी हे जे विविध प्रकारचे उपचार आहेत, केवळ हाच उपचार नव्हे तर इतरही सर्व प्रकारचे उपचार, ज्याच्यामध्ये सर्जिकल, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स असोत किंवा औषधोपचार असोत, रिचफिल इन्स्टिट्यूट द्वारे उपलब्ध करून दिले गेलेले आहेत.
हे आपण बघतोय आता की हे मशीनद्वारे आता स्काल्पला सर हे काय केलं जातं? आता आहे ना हे जे ट्रीटमेंट आहे जे ह्याला व्हॅक्युलेव्स म्हणतात. बरोबर. हे आपण हे व्हॅक्युलेस आहे, हे पंप्स आहे. ते जिकडे जिकडे विरल आहे केस, टक्कलपणा आहे, तर तिकडे इथे हे जे टक्कलपणा आहे ते हे व्हॅक्युलस जे आहे म्हणतात आपण. बरोबर आहे. तर हे ह्याला जिकडे टक्कल आहे तिकडे आपण लावतात आणि यातून स्पेशल जे लेझर रेज आहे बरोबर ते जाते आणि ते ब्लड सर्क्युलेशन आणि लिम्फॅटिक ड्रेनेज वाढवतात. राईट. ब्लड सर्क्युलेशन वाढलं आणि लिम्फॅटिक ड्रेनेज वाढलं तर दोन चीज असं होतात. एक, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन जास्ती भेटतात केसाला, आणि दुसरा जे टॉक्सिन्स आहे ते ड्रेन हवे होतात. तर हे व्हॅक्युलेस ट्रीटमेंट आहे जे आपण करतात, जे सेकंड स्टेप आहे. बरोबर. सो आपण बघतोय व्हॅक्युलेज ही सेकंड स्टेप आता सुरू आहे रिचफिल एनॅग्रो ट्रीटमेंट मधली, आणि ज्याच्याद्वारे हे उपचार करून केसांचा विरळपणा संपूर्णतः कमी केला जातोय. केसांना पुन्हा एकदा आपले दाट आणि सुंदर केस हे मिळू शकतात. आणि जसं मगाशी सांगितलं गेलं तसं कॉन्फिडन्स वाढण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा खुलून येण्यासाठी केस हा अतिशय एक महत्वाचा भाग आहे. आणि केस हा अदरवाईज सुद्धा केस आपण म्हणाल्याप्रमाणे आपल्या आरोग्याचा आरसा आहे, आणि केस चांगले असतील तर अर्थातच मिळणारा आत्मविश्वास ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर, हे आपण आता बघितलंय खास करून केसांच्या विरळपणासाठी टेक्निक होतं. आपण ह्याच्या पुढे बघणार आहोत की इतर जो केसांमध्ये पडणारा जो टक्कलाचा भाग आहे किंवा केसांचं गळणं आहे ते काय आहे, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. या ठिकाणी आपण बघत आहोत ही जी बघत आहोत ही सर्व प्रकारची ट्रीटमेंट या ठिकाणी सुरू आहे, आणि ह्याच्या बरोबरीने अर्थातच केली जाणारी ही ट्रीटमेंट केल्यानंतर आपण बघू शकता की अतिशय सोप्या रीतीने ही ट्रीटमेंट केली जाते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.